नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला असं कधी जाणवलंय का, की तुमचं एखादं स्वप्न असेल, एखादी नोकरी असेल, रिलेशनशिपबाबत काहीतरी असेल, यश असेल, जास्त पैसा असेल, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन सगळं करत आहात, पण ते मॅनिफेस्ट व्हायला वेळ लागतो. पण तुमच्या मनात एखादी भीती असेल किंवा एखादे नकारात्मक विचार असेल, ते मात्र अगदी लगेच मॅनिफेस्ट होतं. म्हणजे एखादी वाईट गोष्ट घडेल असं तुम्हाला वाटतं आणि ती लगेच प्रत्यक्षात येते. आणि मग असा प्रश्न पडतो, की जे पाहिजे ते का लगेच मिळत नाही आणि जे नको आहे ते का लगेच मॅनिफेस्ट होत आहे? तर हा प्रश्न बऱ्याच वेळेला कमेंटमध्ये विचारला जातो. वन ऑन वन कोचिंगमध्ये बऱ्याच लोकांची ही शंका असते. तर ह्या व्हिडिओमध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी ना नेव्हिल गॉडर्ड यांचे माझे फेवरेट टीचर आहेत. खूप त्यांच्या ह्याच्यावर व्हिडिओज केलेले आहेत. तर आज त्यांच्या शिकवणीचा इथे उपयोग करणार आहे मी. बघा तुम्हाला पटतं का? तर आपण बघा, की तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही व्हिज्युअलाइज करता आहात, अफर्म करता आहात. मग ते दिवसातनं तुम्ही काही 5x55 जर काही एखादं लिहायचं टेक्निक करत असाल, स्क्रिप्टिंग करत असाल, व्हिज्युअलाइज करत असाल, पण काय होतं, दिवसातला हा जो काही वेळ असतो पॉझिटिव्ह ते अफर्मेशन्स करताना वगैरे, तो वेळ खूप कमी असतो, बरोबर आहे. आणि उरलेला वेळ मात्र आपण कुठल्या भावनेत असतो, की ती गोष्ट अजून झालेली नाहीये. म्हणजे तुम्ही अगदी म्हणलं मी यशस्वी आहे, आत्ता असं आय एम सक्सेसफुल असं काही तुम्ही अफर्म करताय, पण सारखं दिसताना तुम्हाला दिसतंय की अजून ते झालेलं नाहीये, कधी होणार आहे माहिती नाहीये. तुम्ही तुमच्या मनात ही कायम एक शंका असते किंवा असं एक हे असतं की हे उशीर होतोय, अजून का झालेलं नाहीये, किती दिवस लागतील माहिती नाहीये, अशी एक खात्री नसते त्या गोष्टींबाबत. सो अगदी कमी वेळ तुम्ही त्या गोष्टींबाबत पॉझिटिव्ह असता आणि बऱ्याच वेळेला या शंकेच्या किंवा अशा थोड्या निगेटिव्ह ह्याच्यामध्ये असता, व्हायब्रेशनमध्ये. आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे, की आपलं जे बाह्य जग आहे ते आपल्या आतल्या रियालिटीतनं क्रिएट होतं. तर तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या त्या गोलबाबत तुम्ही खूप कमी वेळा पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये असता. बऱ्याच वेळेला नकारात्मक किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, आपण खुणा शोधायला लागतो. आपण अफर्म करतो आणि हे करतो आणि मग लगेच असं म्हणायला लागतो, की नाही मग रोज ते बँक बॅलन्स बघायचा असेल पैशासाठी असलं तर, की अजून वाढलं नाही, अजून कस्टमर आले नाहीत, अजून हे कसं होणार आहे का नाही, नेहमी असंच घडतं. सो असे आपले दिवसातले 90% असे विचार असे नकारात्मक यायला लागतात त्या बाबत. आणि ह्याच्या उलट बघा, भीतीच्या बाबतीत काय होतं, भीतीचा जेव्हा एखाद्या वाईट विचार जेव्हा मनात यायला लागतो तेव्हा आपण ती लगेच अनुभवतो आणि ती अख्ख्या शरीरामध्ये ती तुम्हाला जाणवते. बऱ्याच वेळेला असं हे होतं, की आम्ही व्हिज्युअलायझेशन दुसऱ्या कोर्समध्ये वगैरे मी करताना व्हिज्युअलायझेशन आहे एक असं, की ज्याच्यामध्ये आपण अशी एखाद्या भीतीचं हे केलं ना, तर अक्षरशः हार्ट रेट वाढतो तुमचा. फक्त व्हिज्युअलायझेशननी, तुम्ही कुठेही जात नाही, फक्त व्हिज्युअलाइज करून लक्षात येतं, की आपलं ह्याचा पल्स रेट वाढलेला आहे, हाताला घाम यायला लागतो, पाय कधी कधी लोकांचे लटपटायला लागतात, इतकं. सो इतकं ती गोष्ट व्हिज्युअलाइज करताना खरी वाटते. सो ती जी भीतीची जी गोष्ट असते ती तुम्हाला तुमच्या बरोबर दिवसभर राहते. त्याची भावना इतकी तीव्र असते की ते आत्ता घडले असं वाटतं. मॅनिफेस्टेशनचा विचार ना तुम्ही जेव्हा करता तेव्हा बऱ्याच वेळेला आपण असा विचार करत असतो की ते पुढे कधीतरी होणार आहे, म्हणून आपण बघतो ना की अजून झालेलं नाहीये. तर ते पुढे कुठेतरी होणार आहे म्हणून त्याची भावनांची ती इंटेन्सिटी ती कमी असते, पण भीती मात्र अगदी लगेच वाटते. एखादं का स्वप्न जरी आपल्याला पडलं ना वाईट, तर आपल्याला दिवसभर थोडंसं असं अस्वस्थ वाटत असतं, इतकं आपण त्या भावनेला खरं हे समजतो. सो इथे फरक असा नाहीये की युनिव्हर्स काहीतरी पार्शल आहे, युनिव्हर्स एकदम न्यूट्रल आहे, ब्रह्मांड न्यूट्रल आहे. त्याचं असं नाहीये की नकारात्मक गोष्टीला लगेच द्यायच्या आहेत आणि सकारात्मक द्यायच्या नाहीत, असं नाहीये. ते न्यूट्रल असल्यामुळे ज्या ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ असता ते तुम्हाला द्यायचं, एवढं त्याचा नियम आहे युनिव्हर्सचा, ब्रह्मांडाचा. तर आता आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण जास्तीत जास्त वेळा त्या सकारात्मक भावनेत असण्याची गरज आहे. म्हणजे आणि भीती वाटतं तेव्हा सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे कुठल्या तरी विचारांच्या ह्याच्यामुळे आपण त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये गेलेलो आहोत किंवा हे नकारात्मक
पूर्वीचे विचार, माइंडसेट ह्यामुळे हे आता आपल्याला अशा मनात अशा शंका येत आहेत किंवा असं नकारात्मक होईल असं वाटतं आहे. बऱ्याच वेळेला ते नकारात्मक लवकर मॅनिफेस्ट झालं ना, म्हणजे असं की ते लोकांना अजून असं वाटायला लागतं, जास्त जास्त भीती वाटायला लागते. सो हे त्याचं कारण हे आहे, असं नाहीये की माझ्या बाबतीत सगळं वाईटच घडतं. कारण बऱ्याच वेळेला लोक असा विचार करायला सुरू करतात की माझ्या बाबतीत बहुतेक वाईटच घडणार आहे. पण त्याचं खरं हे कारण असू शकतं की तुम्ही ते जास्त खरं समजताय आणि जे खरं समजताय ते खरं होणार आहे. सो ह्याच्यामध्ये बघा की फिलिंग इज द सिक्रेट, हे त्यांचं अगदी प्रसिद्ध वाक्य नेव्हिल गॉडर्ड याचं. पण त्यांनी असं म्हणलं नाहीये की पॉझिटिव्ह फिलिंग इज द सिक्रेट. फिलिंग म्हणजे फक्त भावना, तर आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे काय असेल ते होणार आहे. सो एका अर्थाने असा विचार करा की ही चांगली गोष्ट आहे की मी नकारात्मक जेव्हा हे करते तेव्हा ते लगेच होतंय मॅनिफेस्ट, म्हणजे हा नियम बरोबर आहे हे तरी आपल्याला पटतंय. आणि फक्त आता काय तर त्याची दिशा आपल्याला बदलायची आहे. त्याला आपल्या पॉझिटिव्ह ज्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करतो आहे मॅनिफेस्ट, त्याच्यामध्ये आपण नकारात्मक विचार कसे कमी करता येतील, कसं पॉझिटिव्ह राहता येईल, किंवा खुणा बघणे हे एक आपल्या ह्याच्यात फार असतं. मग ते कसं असतं ना की आपण जर का एखादं हे म्हणजे बीज रोपलं, ह्याच्यासाठी घातलं जमिनीमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण सारखं जर का बघायला लागलो की ते आलंय का नाही, उगवलंय का नाही वगैरे, तर बघा जो काही वेळ लागतो ना तो ह्यामुळे लागतो कारण आपण त्याचं प्रगतीला इंटरप्ट करतो आहे. आपण त्याच्यामध्ये प्रगतीसाठी मदत न करता सारखं ते बाहेर काढून बघतोय आणि परत आत टाकतोय, असं आपलं ते होत असतं. सो ते म्हणतात की सायन्ससाठी शोधू नका, सायन्स नंतर दिसतात, मॅनिफेस्टेशनच्या आधी तुम्हाला प्रिसीड नाही करत. सो कारण ती एक फार सवय असते की पैशासाठी केलं तर लगेच बँक बॅलन्स बघायचा, काही वाढलंय का, कस्टमर आलेत का, असं नाही. आपण असा विश्वास ठेवायला पाहिजे की जे हे आहे त्यामुळे ते झालं आहे ह्या फिलिंगमध्ये आपण जायला पाहिजे. आता हे फिलिंग आपल्या मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत अवघड जातं की बँक बॅलन्स नाही तर मी कसा हा विचार करणार की मी त्या फिलिंगमध्ये आहे, किंवा कॉन्स्टंट त्या फिलिंगमध्ये राहणं अवघड आहे. अगदी बरोबर आहे. पण आपण असा विचार करायला पाहिजे की ते माझं स्वप्न पूर्ण झालं. मग कुठलंही तुमचं गोल असेल, ते झाल्यावर कुठली भावना माझ्यामध्ये येईल, मग ते समाधान असेल, मग तो आनंद असेल, मग तो रिलॅक्स्ड वाटेल असं असेल, मग तो आत्मविश्वास असेल, यातलं काहीही असेल, त्या आपण भावनेत जास्तीत जास्त वेळ राहायचा प्रयत्न करायला पाहिजे. जसं भीतीची भावना आपण दिवसभर ठेवतो आणि ती खूप खरी वाटते आपल्याला आणि ती अस्वस्थता आपली दिवसभर जाणवते, तसं निदान आपण हे जे आपले जी मुख्य भावना आपल्याला जाणवणार आहे मॅनिफेस्टेशन नंतर, ती भावना मग ते आपल्या त्या गोलसाठी नाही, आपण असं शोधायला पाहिजे जास्तीत जास्त गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. ग्रॅटिट्यूड असेल तर ग्रॅटिट्यूडच्या गोष्टी आपण शोधायला पाहिजेत की कशासाठी आपण ग्रेटफुल आहोत, अशा. तर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण राहायला पाहिजे, त्या फिलिंगमध्ये आपण राहायला पाहिजे, आणि मग आपलं ते मॅनिफेस्टेशन पॉझिटिव्ह सुद्धा लवकर दिसायला लागतं. सो हा जो डिले आहे, हा जो उशीर होतो, तो आपण त्या फिलिंगमध्ये नाहीये ह्याचा डिले आहे. आणि काही गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला तर तेवढा वेळ लागणारच आहे, बरोबर आहे. एखादं बाळ जन्माला 9 महिने लागणार आहेत, तर ते आपण काही लवकर फास्ट स्पीड अप करू शकत नाही. सो हे एक पण थोडा विचार असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. पण मुख्य कारण असं आहे की त्या भावनेमध्ये आपण जास्तीत जास्त वेळा राहायला पाहिजे. झोपायच्या आधी शक्यतो आपण एखादं ते छोटंसं ते सांगतात तसं एक सीन करून, आपण कोणीतरी आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करता आहे, अगदी छोटा काहीतरी करायचा आहे रीलसारखं, आणि ते परत प्ले करायचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये राहायचं आहे की त्या भावनेमध्ये राहायचं आहे. सो असं अजिबात समजू नका की तुमची जी भीती जी मॅनिफेस्ट लवकर होती, नको त्या गोष्टी लवकर मॅनिफेस्ट होत आहेत, त्याचंही कारण त्या इमोशनमध्ये, त्या फिलिंगमध्येच दडलेलं आहे, आणि तेच आता आपण समजून घेऊन आपल्या पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशनसाठी वापरणार आहोत. आणि हेच होतं आपण जेव्हा मॅनिफेस्टेशन सुरू करतो तेव्हा असं वाटतं की कष्ट तर मी माझ्या चांगल्या गोष्टींसाठी घेते ना, अफर्मेशनचे ते कोणी नकारात्मक गोष्टींसाठी करत नाही. ज्याच्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करते ते नाही होते, आणि जे नको आहे ते मात्र काही न करता होतं. म्हणजे असं मनात विचारलं की लगेच मॅनिफेस्ट होतं असं लोक म्हणतात नकारात्मक. तर हे कारण आहे, कारण ते खरं आहे आणि हे खरं वाटत नाहीये. सो आता हे कसं खरं वाटेल किंवा ती भावना कशी कंटिन्युअसली त्या स्टेटमध्ये आपण राहू, ह्यासाठी आहे. आणि बघा हेच कारण आहे की आपल्या अनियमी ॲपमध्ये जो 30 डेचा मॅनिफेस्टेशन चॅलेंज केलेला आहे. कारण आपल्या ह्याच्या बाबतीत ना 4-8 दिवस आपण किंवा 5x55 करताना 5 दिवस असतो, पण 6व्या दिवशी पुन्हा तीच परिस्थिती असते. म्हणून तो 30 दिवसांचा मॅनिफेस्टेशनचा जो चॅलेंज आहे की रोज तुम्ही त्या पॉझिटिव्ह भावनेमध्ये कसे राहाल, त्याच्या
ॲफर्मेशन्स आहेत, मेडिटेशन आहे आणि मग तुमचं ते व्हायब्रेशन एका लेवलला येतं आणि त्याला सुद्धा कशी मसल मेमरी असते. आपण जसं जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करतो, मॅनिफेस्टेशनचं मसल तुमचं स्ट्रॉंग होतं. म्हणजे ह्या ज्या शंका, नकारात्मक जे विचार येतात केल्यानंतर ते कमी होतात आणि ती स्टेट मेंटेन व्हायला मदत होते. पॉझिटिव्ह स्टेट, सकारात्मकता सलग तुम्ही 30 दिवस जेव्हा करता ना तेव्हा ती मेंटेन होते. म्हणूनच तो चॅलेंज मी त्याच्यात दिलेला आहे. तर मग त्याचे तुमच्या गोलचे संबंधित नाही, पण ॲफर्मेशन्स, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स, रोजची ॲक्टिव्हिटी, रोजचं जे जर्नल प्रॉम्प्ट आहे त्याच्यामुळे कळतं की आपले काय काय नकारात्मक विचार त्या बाबतीत आहेत. सो 30 दिवसाचा तो केला ना तर तुमचा आपोआपच हे सगळं व्हायब्रेशन बदलायला, तुमची जी स्टेट आहे ती पॉझिटिव्ह व्हायला मदत होईल आणि मग तुमचं आपोआपच हे जे मॅनिफेस्टेशन आहे तुमच्या प्रत्यक्ष ज्या गोलसाठी जे तुम्ही करता आहे ते फास्ट होईल. कारण तुम्ही आता ते आतनं बदललेलं आहात आणि हे जग त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. सो असं अजिबात समजू नका की तुम्ही फक्त नकारात्मक गोष्टी लवकर मॅनिफेस्ट करू शकता. दोन्हीही लॉ सगळीकडे सारखाच काम करतो. सो आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.